जे क्रिकेटर आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना क्रीडांगण वगैरे काय नाही, त्यामुळं सुसज्ज असं क्रीडांगण करायचं आहे. परत रस्ते गटरस्ते हे मूलभूत सुविधा झाल्याच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला एक विकासाचं विजन आम्ही एक तयार केलं आहे की महिलांसाठी जे सगळेजण आश्वासन देतात की आम्ही स्वयंरोजगार असं करू तसं करू, आपण त्यासाठी प्रॉपर आपली टीम तयार आहेत. त्यासाठी सुद्धा आपलं चालू आहे काम. त्या ह्याच्यावर आपण आज इलेक्शनमध्ये आपण निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. आज नरके साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली, त्याबद्दल नरके साहेबांचे मनापासून आभार आहे. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. जिल्हा परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. जिल्हा परिषदेसाठी दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 7 फेब्रुवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आम्ही जिल्ह्यातील विविध दिग्गज नेत्यांना भेटतोय, उमेदवारांना भेटतोय आणि त्यांच्याकडून त्या मतदारसंघाचं असणारे व्हिजन जाणून घेतोय. आणि याच पार्श्वभूमीवर आज आपल्यासोबत आहेत शिए जिल्हा परिषद मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ पवार साहेब. साहेब नमस्कार. मी आपलं आमच्या न्यूज चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपला प्रचार शुभारंभ झाला, मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांची उपस्थिती होती, काय प्रतिक्रिया द्याल? आज सर्व शिवसैनिकांनी माझ्यावर जे प्रेम करून जे भरघोस लोकसंख्येने उपस्थित राहिले, त्याबद्दल पहिला सर्व शिवसैनिकांचे मनापासून आभार. आज नरके साहेबांनी आम्हाला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली, त्याबद्दल नरके साहेबांचे मनापासून आभार आहे. आज आमच्याबरोबर ज्येष्ठ नेते, जिल्हा परिषदेचे आमचे माजी सदस्य बाजीराव नाना पाटील हे सुद्धा उपस्थित आहेत. आज आमच्या गावातली सगळी ज्येष्ठ कार्यकर्ते, ज्येष्ठ नेते सगळेजण उपस्थित माझ्यावर आहेत. ह्या सर्वांचेच पहिला मी आभार मानतो. आणि आज आम्ही जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी घेण्याचं कारण शिवसेनेचं की आम्हाला इथं सुसज्ज असं क्रीडांगण, कारण जे क्रिकेटर आहेत, जे खेळाडू आहेत, त्यांना क्रीडांगण वगैरे काय नाही, त्यामुळं सुसज्ज असं क्रीडांगण करायचं आहे. परत रस्ते गटरस्ते हे मूलभूत सुविधा झाल्याच, पण त्याच्या पलीकडे जाऊन आम्हाला एक विकासाचं विजन आम्ही एक तयार केलं आहे की महिलांसाठी जे सगळेजण आश्वासन देतात की आम्ही स्वयंरोजगार असं करू तसं करू, आपण त्यासाठी प्रॉपर आपली टीम तयार आहेत. त्यासाठी सुद्धा आपलं चालू आहे काम. त्या ह्याच्यावर आपण आज इलेक्शनमध्ये आपण निवडणुकीला आपण सामोरे जात आहोत. तरी सर्वांनी मला भरघोस मताने निवडून द्यावे ही नम्र विनंती. प्रचार दरम्यान आपल्या मतदारसंघात फिरणं होतंय, सगळीकडे जाणं होतंय, कसा प्रतिसाद मिळतोय काय सांगाल? आज मी हे आता निवडणूक लागली म्हणून मी फिरतोय असं नाही. आज मी मतदारसंघात 4-5 वर्षे झाले गेले मी फिरतोय. आणि मतदारसंघ असंच नाही, आज तुम्ही कोडोलीसारख्या ठिकाणी जरी क्रिकेटरला विचारला की विश्वनाथ पवार कोण, तर प्रत्येक क्रिकेटर नाव घेईल की विश्वनाथ पवार कोण आहे, काय आहे, तुम्हाला त्याची माहिती मिळेल. आणि आज आपण मतदारसंघात सुद्धा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आपण फिरत नव्हतो. गेले 4-5 दिवस आपण सगळ्यांच्या संपर्कात आहे. तरुण कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, सर्वांच्या आपण संपर्कात आहे. आज निवडणुकीला सामोरे जात असताना आज मला अभिमान वाटते की सगळेजण जसे 4-5 वर्षापूर्वी जसे माझ्यावर होते, त्याच्यापेक्षा आत्तासुद्धा जास्त पटीने माझ्यावर प्रेम करणारी सगळेजण आता भेटतात मला. आणि माझ्या टीमला ते रिस्पॉन्स देतात की विश्वनाथ पवार 4-5 वर्ष झाले फिरत आहे, त्यामुळं बाकी काय आम्हाला बोलण्याची गरजच नाही, त्यांना सांगण्याची गरजच नाही. कोणकोणते मुद्दे घेऊन मतदारांपर्यंत पोहोचताय? आज पाणंद रस्ते असतील, क्रीडांगण असेल, किंवा आपले जास्तीत जास्त करून महिलांचा विषय आहे, बचत गटांचे विषय आहेत, ते मुद्दे घेऊन आपण पुढे चाललो आहे. नक्कीच मतदारसंघातील जे तमाम जनता आहे त्यांना काय आवाहन कराल सर? मी तमाम जनतेला एकच आवाहन करीन, नरके साहेबांचे हात बळकट करण्यासाठी तुम्ही सर्वांनी एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी आणि ज्या माझ्या माईमौली बहिणी आहेत त्यांना एकच आवाहन करेन की तुमचा लाडका भाऊ निवडणुकीला उभारला आहे, तुमच्या लाडक्या भावाला भरघोस मतांनी निवडून द्या. धनुष्यबाण चिन्ह आहे आमचं, धनुष्यबाण हे चिन्ह डोक्यात ठेवा. 2 पंचायत समिती मतदारसंघात, निगवे पंचायत समिती मतदारसंघ व शिए मतदारसंघात आमच्या 2 भगिनी उभारल्यात, त्यांचं पण चिन्ह धनुष्यबाण आहे, माझंही धनुष्यबाण आहे. तिन्ही धनुष्यबाण चिन्हावर भरघोस प्रमाणे मतदान करून तुम्ही भरघोस मतांनी निवडून द्यावे ही विनंती. आमदार नरके साहेबांचा हा बालेकिल्ला मानला जातो, त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे? आमदार साहेबांचं सुद्धा इथं काम भरपूर आहे. आमदार साहेबांचं इथं हा बालेकिल्लाच आहे. ह्या बालेकिल्ल्यात आम्ही ह्यावेळेस जे आमदारकीचं लीड होतं त्याच्यापेक्षा सुद्धा आम्ही ह्यावेळेस जास्त लीड घेणार 100%. नक्कीच आपण जो मतदारसंघाच्या विकास कामाबद्दल व्हिजन सांगितलं ते नक्कीच या मतदारसंघाचा कायापालट करेल यात शंका नाही. के न्यूजसाठी कॅमेरामन अनिरुद्ध तावरेसह समीर मकानदार, कोल्हापूर.